नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज एक नवीन प्रसिद्धीपत्रक न्यूज बुलेटिन आलेलं आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला विषय असेल विथ इंटरव्ह्यूची भरती कशी होणार. त्यानंतर दुसरा असेल जो कट ऑफ लागला आहे, ओपनचा काहीचा कट ऑफ कमी लागला आहे, कास्टचा कट ऑफ जास्त लागला आहे, त्याच्या कशी प्रक्रिया झालेली आहे. त्यानंतर जो रेशो असेल मुलं विथ इंटरव्ह्यूचा तो कसा असेल. अजून एक विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे का, या बाबतीत ही अपडेट आहे. एकाच 3 उमेदवार जातील विथ इंटरव्ह्यूसाठी का एखादा, या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्यांनी निवड यादीत नाव आले त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट यासाठी दिलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर शिक्षक पद भरती प्रसिद्धीपत्रक हे आज जाहीर झालेलं आहे. तर सर्वांना माहिती 25 तारखेला जी यादी आहे सर्वांच्या पोर्टलला दिसत होती आणि सर्वांनी ती पाहिली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची निवडसुद्धा झालेली, काहींना मार्क असून सुद्धा त्यांची निवड झाली नाही. वयामुळे सुद्धा काही विद्यार्थी बाद झालेले आहे. त्यानंतर जे काही नियुक्ती प्राधिकारी यांनी सविस्तर सूचना देऊन पुढील शिफारस करण्यासाठी जे काय आदेश कळवले जातील ते वेळोवेळी अपडेटवरती किंवा न्यूज बुलेटिनवरती तुम्ही स्वतः पाहायचे आहेत आणि त्या निर्देशांचे पालन तुम्ही करायचे आहे. पण ते कुठं भेटतं, आपल्या चॅनल सबस्क्राईब केला तर लवकरात लवकर तुम्हाला ती अपडेटसुद्धा मिळून जाईल. त्यानंतर जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना किचकट असल्यामुळे काही विद्यार्थी संभ्रमात झालेले आहेत. तर आरक्षणाचे कट ऑफ असतील, विषयाचे कट ऑफ असतील, सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुरुवातीस दर्शवण्यात आलेली आहे. आता तो कशा प्रकारे झालेला आहे त्यांनी अपडेट दिलेली. आता बरेचसे जण म्हणतील यात काय बदल होणार. आता कोणताही बदल होऊ शकत नाही. जे मेरिट आहे तसेच प्रकारे ती भरती होणार आहे. सर्व नियमबद्ध पद्धतीने ती पूर्ण केलेली आहे. तर का अडचण कुठं आलेली आहे, जर तुम्हाला कोणतीही तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही फक्त ईमेल ॲड्रेसचाच वापर करायचा आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला व्हॉट्सअप किंवा मोबाईलवरती संपर्क करू नये. त्यांनी जाहीर सूचना दिली न्यूज बुलेटिनवरची. जी काय अडचणी तुम्ही फक्त न्यूज बुलेटिनमध्ये जे मेल आय डी तुम्हाला प्रोव्हाइड केली ते मागच्या वेळेस त्याच मेल आय डीवरती फक्त कंप्लेंट नोंदवायची. बाकी कोणत्याही मेल आय डी किंवा व्हॉट्सअप नंबरचा वापर करायचा नाही. त्यानंतर खुल्या व विविध आरक्षण प्रवृत्ती वेगवेगळा कट ऑफ याबाबत बरेचसा संभ्रम निर्माण झाला की खुल्या गटाचा जो काय कट ऑफ आहे तो कमी लागला आहे, कास्टचा जो कट ऑफ आहे तो जास्त. त्यामुळे जो तुम्हाला वस्तुस्थिती पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 11,254 2019, 8,259 आणि 24/10/2019 रोजी दिलेल्या नियमानुसार ही भरती केलेली आहे. त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ असलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही. म्हणजेच त्यांना एकच एक गोष्ट क्लिअर करायची, जो विद्यार्थी सीटेटमध्ये जर ओबीसी समजा कॅटेगरीचा असेल, सीटेटमध्ये 82 मार्क घेऊन तो जर पास झाला असेल मग त्याचा विचार ओपनच्या जागेसाठी केला जाणार नाही. तरीही त्याला टेटमध्ये जास्त मार्क असले तरीही त्याला त्याच कास्टमधून निवड यादीमध्ये सामील केलेलं आहे. त्यांना ओपनमध्ये पात्र ठरवण्यात येत नाही, कारण की त्यांनी एका ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेतला आहे त्याच्यामुळे त्यांना ओपन. पण जो विद्यार्थी ओपनमधनं पास आहे, 90च्या पुढे गुण आहे आणि जास्त मार्क आहे, त्याला ओपनमधून घेण्यात आला. पण जे काय सीटेटसाठी ज्यांनी फायदा घेतलेला असेल किंवा वेगळ्या कोणत्या परीक्षेत सीटेट किंवा टीईटीसाठी फायदा घेतला असेल आपल्या कास्टचा, जर कास्टनुसार आपण फायद्यातून पास झाला असेल तर तुम्हाला ओपनच्या जागी सामील करता येणार नाही, असं सरळ सरळ त्यांनी इथं उल्लेख दिला आहे. जरी तुम्हाला टेटला मार्क जास्त असले तरी तुमची निवड ही कास्टमधनंच होणार. त्यामुळे कास्टचा जो कट ऑफ आहे तो जास्त लागला आहे आणि ओपनचा कट ऑफ हा कमी लागला आहे. या संदर्भात काय अडचण असेल तर त्यांनी केंद्र शासनाचे किंवा जे उच्च न्यायालयाचे सर्व याचिका क्रमांक दिनांक सर्व इथं जाहीर केले. त्यामुळे यात कोणताही निर्णय किंवा बदल होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे कट ऑफमध्ये एकदम फरक दिसत आहे. कारण की एवढा जर फरक फक्त कास्टवाले कास्टमधनं आणि ओपनवाले ओपनमधनं, त्यामुळे एवढा फरक जाणवलेला आहे. आणि सीटेटला तुम्ही आरक्षण घेतल्यामुळे तुम्ही जास्त मार्कवाले ओपनमधनं सिलेक्ट झालेले नाही, हे सर्वांनी महत्त्वाचे. त्यानंतर सर्व माध्यमानुसार शिफारसनुसार त्यांना हे नोंदवले गेलेले आहे. त्यामुळं कोणत्याही माध्यमासाठी तुमची निवड होऊ शकते. त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जे काही इंग्रजी माध्यमाचं होतं ही बाब विचारात घेऊन इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी अभ्यासकारांची निवड होऊ शकते. मग एखाद्या जर सेमी इंग्रजीसाठी अभ्यागत शिफारस करताना तो इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा पात्र होऊ शकतो. त्यानंतर जे काही महत्त्वाचं कट ऑफचं होतं, गुणवत्तेनुसार निवडची यादी, पात्रता, खुला व स्वतःचे आरक्षण वापरून पद हे त्यांना मिळालेले आहे. त्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी किंवा जास्त. आता दुसरा मेन मुद्दा होता आपला की मुलाखतीशिवाय जे भरलेल्या जागा आहेत त्यात 11,000 जागा भरलेल्या आहे. उरलेल्या जागांचं काय,
तर पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन समांतर आरक्षणाच्या जागा उपलब्ध न झाल्याने समांतर आरक्षणाप्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर निर्णय घेण्यात येतील की ही भरती करायची किंवा नाही, त्याचा विचार अजून काही झालेला नाही. आता राहिलेला जो मेन फेज 2 असेल विथ इंटरव्ह्यू, तर त्यासाठी मुलाखतीसाठी जे औरंगाबाद खंडपीठाने याचिका दायर केली त्याच्या तरतुदी विचारात घेता एकास 10 मुलाखतीत अध्ययनासाठी विद्यार्थी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही चालू आहे. एकास 10, एकास 3 नाही, यावेळेस एकास 10ची कार्यवाही झालेली आहे. त्यामुळे सर्वांनी हे करायचं आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे काय अफवा संभ्रमित करून याचिका करण्याचा प्रयत्न आहे तसं काही करू नका, असं त्यांनी शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे. पण आता जी मोठी अपडेट आहे विथ इंटरव्ह्यू त्याची प्रोसेस चालू आहे. येत्या 5 ते 6 तारखेपर्यंत आपल्याला हे पाहायला मिळेल. पण जे काय उमेदवार असतील ते एकाच 10 उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.